आमच्याकडे रात्रभर धो-धो पाऊस पडत होता. सकाळी बघते तर काय घरादारामध्ये पाणी शिरलं होतं. आमच्याकडे रेड अलर्टसुद्धा जाहीर झाला होता. तरी पण काय आम्हाला खायचं होतं ब्रेड पकोडा. तर म्हटलं चला करून घेऊया. आधी पूर्ण मी घरातलं पाणी आहे ते बाहेर काढून घेतलं आणि मग लागले माझ्या ब्रेड पकोडेच्या तयारीला. तर त्याआधी मला होता उपवास म्हणून म्हटलं चला आपण आपल्यासाठी साबुदाणा तरी भिजत ठेवावा. त्यानंतर बघा छान मी एक लसूण घेतला, कांदा घेतला आणि ते मी बारीक चिरून घेतला. लसणाची पेस्ट काढून घेतली. त्यानंतर बेसन भिजवायला घेतलं. त्यामध्ये थोडे जिरं, तिखट, मीठ, कांदा, लसूण टाकून थोडंसं त्यामध्ये भज्याचा सोडा टाकून मी चांगल्या प्रकारे अशा प्रकारे हे भिजवून घेतलं आणि त्यानंतर कढई ठेवली. त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आधी तळून घेतल्या छान पकोड्यासोबत खायला. मग बघा मी ब्रेड घेतलं आणि त्या ब्रेडचे मी ब्रेडला मधातून कट केलं. अशा प्रकारे 2 भाग त्याचे केले. त्याला छान असं ब्रेडमध्ये बुडवून घेतलं, खाली वर केलं आणि ते तेलामधून तळून घेतलं. तर छान असे आपले पकोडे इथे होत आहे आणि आमच्याकडे खरंच खूप जास्त पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे असंही सांगितलेलं आहे. तर बघूया आता काय होतं ते. तर बघा इकडे आपले छान असे पकोडे तयार झालेले आहे. मिरची आणि त्यासोबत सॉस मी खायला दिलेला आहे. तर पोट भरून खाऊन आता एवढं उरलेलं आहे. आता याचं करायचं काय, तर म्हटलं ठेवून द्यावं, मुलं दुपारी खाऊन घेतील. त्यानंतर मग मी छान अशी पूजा करून घेतली. पूजा केल्याशिवाय मनाला प्रसन्न वाटत नाही म्हणून मी पूजा करून घेतली, देवाला नमस्कार केला. एक फरमाईश पूर्ण होत नाही तर लगेच दुसरी. आता करायचे होते आलूचे पराठे. म्हणून मग मी बघा आलूचे पराठे बनवायला घेत आहे. मी जेव्हा पकोडे बनवत होते तेव्हाच आलू मी उकडायला टाकले होते. त्यानंतर कुस्करून छान तशी अशी सुकी भाजी बनवली आणि आता छान असे पराठे मी बनवत आहे. छान पूर्णासारखं त्यामध्ये मी भरून घेतलं आधी आणि त्यानंतर अशी छान पोळी लाटून आपला इकडे पराठा छान असा इथे बघा तयार झालेला आहे. त्यानंतर मी संपूर्ण पराठा आहे ते मी बनवून घेतले आणि राहिलेल्या पोळ्यासुद्धा मी बनवून घेतल्या. काहींना आवडत नाही, काहींना मग मी पोळ्या बनवल्या आहे. त्यानंतर मला होता उपवास, म्हटलं चला आपण आपल्यासाठी उसळ बनवूया आणि बनवलं आणि ते मी खाऊन टाकलं. त्यानंतर बघा घरामध्ये कसा पसारा पडलेला आहे. काही करायचं म्हटलं की एवढा सारा पसारा पडतो. त्यानंतर तो मी पसारा आवरला. अजूनही आमच्याकडे अशा प्रकारे पाऊस सुरूच होता. भेटूया नेक्स्ट